हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण MHT CET नर्सिंग या एक्झामचा पेपर पॅटर्न डिस्कस करणार आहोत. तर स्टुडंट्स, हा पेपर पॅटर्न 2026 पॉइंट ऑफ व्ह्यूने असणार आहे महाराष्ट्र BSc नर्सिंग एक्झामसाठी. जे लोक या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट अशा सगळ्या एक्झामसाठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यात आपण विद्यार्थ्यांना फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ रेकॉर्डेड लेक्चर्स. तर या लाईव्ह लेक्चर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करतो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला माझ्याशी कनेक्ट होऊन तुमचे डाऊट सॉल्व्ह करता येतील. त्याचबरोबर आपण रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातात. MCQ डिस्कशनचं सेशन घेतलं जातं विथ टेस्ट सिरीज अँड पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली नवीन बॅच लॉन्च झालेली आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला एक्सेस करू शकता. तर सगळ्यात पहिले या कोर्ससाठीची तुमची फीस असणार आहे ₹5,000 फॉर द सिंगल कोर्स, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फी असणार आहे ₹10,000. तर आता आपण बघूया की नर्सिंग CETचा पेपर पॅटर्न काय असणार आहे. तर सगळ्यात पहिले नर्सिंग CET एक्झामसाठी, दॅट इज BSc नर्सिंग 2026च्या एक्झामसाठी काय काय सब्जेक्ट असणार आहेत. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश अँड नर्सिंग ॲप्टिट्यूड. तुम्ही बघू शकता फिजिक्स साठीचे 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत फॉर 20 मार्क्स. केमिस्ट्रीसाठी 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत 20 मार्क्ससाठी. बायोलॉजीसाठी 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत 20 मार्क्ससाठी. इंग्लिशसाठी 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत 20 मार्क्ससाठी. आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड यासाठी देखील 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत 20 मार्क्ससाठी. तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत 100 फॉर 100 मार्क्स, राईट. तर या एक्झाममध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चन +1 मार्कसाठी विचारलं गेलेलं आहे. या एक्झाम मध्ये देर इज नो नेगेटिव्ह मार्किंग. आपण बघितलं होतं की नीटच्या एक्झाम मध्ये आपल्याला नेगेटिव्ह मार्किंग असते, पण या एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारची नेगेटिव्ह मार्किंग नसणारे. 1 मार्क फॉर द ईच राईट आन्सर. ओके, तो हा झाला पेपर पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो ऍज पर नर्सिंग CET 2026 या पॉइंट ऑफ व्ह्यूने. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून तुम्हाला कशा प्रकारे या कोर्सला ऍक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करायचंय. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन असं सर्च कराल, तुम्हाला Gचा आयकॉन दिसेल. या Gच्या आयकॉनवर तुम्हाला प्रेस करायचा आहे. हा Gचा आयकॉन ग्लोबल ऑनलाईनचा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. एकदा तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तो ॲप ओपन करून स्वतःचं नाव आणि नंबर टाकून रजिस्टर करायचं. एकदा तुम्ही रजिस्टर केलं स्वतःला तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील विद्यार्थी मित्रांनो, होम, स्टोअर आणि चॅट्स. तर या स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला वरती सर्च बार मध्ये नर्सिंग सर्च करायचंय. जर तुम्ही PCBच्या कोर्ससाठी बघत असाल तर PCB सर्च करा. जर तुम्ही नीट कोर्ससाठी बघत असाल तर नीट सर्च करा. तर अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही जो कोर्ससाठी बघत असाल, जो कोर्स तुम्ही सर्च करत असाल तो कोर्स तुम्हाला विजिबल होणार आहे. तर लवकरात लवकर आमच्या बॅचला जॉईन करा. आणि जे विद्यार्थी या 2026 या पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रिपेअर करत आहात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना फ्युचर प्रिपरेशनसाठी हेल्प होईल. थँक्यू स्टुडंट्स.